वेलकम टू तृप्तीज कॉर्नर। आज एका प्रोडक्टचा रिव्ह्यू आहे। सो मी हे मिशोवरनं मागवलेलं आहे। सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि लहान मुलं पाणी पिण्यासाठी नाटकं करतात आणि माझी मुलगी 8 महिन्यांची आहे। सो ती पाणी प्यायला तिला पाणी तोंडात दिलं चमच्याने किंवा ग्लासने तर ती थुकून देते। तर मी एक युक्ती काढली आहे आणि ही बॉटल मागवलेली आहे। ॲक्च्युली बॉटल ही द्यायची नसते लहान मुलांना, बट ती पाणीच नाही पिते म्हणून मी हा पर्याय वापरणं योग्य समजते। तर मी आता ओपन करते पाकिट। सो बघू शकता अशा प्रकारच्या एका बॉक्समध्ये हे पॅकिंग आलेलं आहे मिशोकडून। आणि ही बॉटल मी एक डिस्क्रिप्शन रिव्ह्यू वगैरे वाचून मगच मागवलेली आहे, म्हणजे ही मुलांसाठी सेफ आहे। स्टेनलेस स्टील, मला प्लॅस्टिक वगैरे नको होती म्हणून स्टेनलेस स्टील मागवली। बघू शकता अशा प्रकारचं हे पॅकेट आहे। तर यावर सर्व इन्स्ट्रक्शनसुद्धा लिहिलेली आहे। हे BPA फ्री आहे, हेवी ड्युटी लॉंग लाईफ आहे, म्हणजे हे स्टेनलेस स्टील असल्यामुळे त्यांनी असं लिहिलेलं आहे। 304चं ग्रेड वापरलं आहे, हाय क्वालिटीचं SS मेशचं। ब्ल्यूमॅन प्लास्टोवर्ड ह्या कंपनीचं ही बॉटल आहे। 304चं ग्रेड आहे त्यामुळे चांगलंच आहे। तर बघू शकता मला 299ला ही प्राईस दाखवते आहे बॉटलची याच्यावर, पण मला ते मिळालं आहे 195ला। चला तर मग बघूया आपण आता ओपन करून। तर या प्रकारची बॉटल आहे प्लास्टिक रॅपमध्ये। मी पिंक कलरचीच मागवली होती, मला पिंक कलरचीच आली। स्टेनलेस स्टील आहे, पूर्ण प्रीमियम ग्रेड स्टेनलेस स्टील लिहिलेलं आहे त्यांनी। 100% BPA फ्री आणि LSR निप्पल आहे याच्यामध्ये, म्हणजे सिलिकॉनचं निप्पल आहे, जे पूर्णपणे सेफ आणि नॉन टॉक्सिक बॉटल आहे ती। बघू शकता आतूनही स्टेनलेस स्टील आहे आणि बाहेरूनही स्टेनलेस स्टील आहे। त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की तुम्ही हे गरम पाण्याने स्टेरलाइज करा आणि मगच वापरा। आफ्टर यूज आणि बिफोर यूज दोन्ही वेळेला तुम्ही हे गरम पाण्याने स्टेरलाइज केल्यानंतरच वापरायचं आहे। हे त्यांनी आतमध्ये बॉटलच्या असं निप्पल दिलं आहे सिलिकॉनचं। जर मुलांनी सिपरनी पाणी पिण्यासाठी नकार दिला किंवा घेत नसतील, सो तुम्ही हे निप्पल टाकू शकता त्यामध्ये। जसं एक दुधाची बॉटल असते त्याप्रमाणेच ही आहे। यामध्ये दूधसुद्धा तुम्ही देऊ शकता, बट मी रिकमेंड करेल की 1 वर्षापर्यंत लहान मुलाला ब्रेस्ट मिल्कच द्यावं। जर ब्रेस्ट मिल्क नसेल तर फॉर्म्युला मिल्क द्यावं, पण गाईचं किंवा म्हशीचं दूध 1 वर्षाच्या आतील मुलांना देऊ नये। याबद्दल तुम्ही यूट्यूबवर अनेक व्हिडिओ बघू शकता डॉक्टर लोकांचे की का नाही देऊ शकत। सो बघू शकताय पूर्णपणे सेफ अशी बॉटल ही आहे। तुम्ही ही जर मागवायची असेल तर मागवू शकता लहान मुलांना। शक्यतो प्रेफर करा की मुलं चमच्याने पाणी पितील, जे 6 महिन्याचे वगैरे असतील, किंवा छोटासा ग्लासाने पाणी पितील। पण माझी मुलगी ह्या दोन्हींनीही मी प्रयत्न करून पाणी नाही पिते, ती थुकून देते आहे। सो त्यामुळे मी ही बॉटल हा लास्ट पर्याय मागवला आहे आणि लवकरच जशी जशी ती मोठी होईल तसं मी तिची बॉटलची सवय बंद करून टाकणार आहे। तरीही आत्ता सध्या उन्हाळा चालू झाला आणि ती पाणी नाही पित आहे, सो त्यामुळे मी हा पर्याय अवलंबला आहे। तर बघा, तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मागवा। हे जे सिपर आहे याला आतमध्ये असं एक त्यांनी झाकण दिलेलं आहे, जेणेकरून ते सिपर हलणार नाही। बघू शकता हे सिपर अशा प्रकारे लावायचं आहे आणि ते हलणार नाही, म्हणजे जेव्हा आपण त्याला लावतो बॉटलला पाणी येतं त्यातनं, कारण की ते लूज असतं ते झाकण, त्यामुळे पाणी नक्की येतं। अशा प्रकारे पॅक करून तुम्ही सिपरही यूज करू शकता आणि निप्पलही यूज करू शकता। असं 2 पर्याय दिलेले आहेत त्यांनी। सो मला तर आवडली ही बॉटल। तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुम्ही मागवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।